नमस्कार, मी गिरिजा. आज आपण भेटलो आहोत पुन्हा एकदा एक बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. आज आहोत करी रोड मधील देवगिरी सोसायटीमध्ये आणि ज्या बाळाला आपण भेटणार आहोत त्याचं नाव आहे आदिश. आदिश अर्थात गणरायांचं नाव. आदिशच्या आगमनानंतर या कुटुंबात सुद्धा गणरायांचं आगमन झालं आणि आमरे कुटुंबात नव्यानं बालपण नांदू लागलं. तुमच्या इतकीच मी सुद्धा उत्सुक आहे त्याला भेटण्यासाठी. चला तर मग भेटूया नटखट आदिशला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. आदिशची आपली ओळख झाली आहे. आता जाणून घेऊया हे सगळे आदिशचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. नमस्कार, मी आदिशचा पिता संतोष श्यामसुंदर आमरे. मी आदिशची अम्मा म्हणजे मम्मी शीतल संतोष आमरे. आदिशची आजी लक्ष्मी श्यामसुंदर आमरे. मी आदिशचे आजोबा परम स्वदेव मिस्त्री. अच्छा. मी आदिशची आजी दीपाली दत्ताराम मेस्त्री. मी आदिची मामी आजी. माझे नाव सौ प्रियांका रवींद्र वरंडेकर. बर, त्यांना देतो. मी आदिची ऐश आजी अश्विनी अरविंद तळेकर. अरे वा, सगळ्यांची ओळख झाली आहे. हे सगळे आदिशचे कोण आहेत आपण जाणून घेतलंय. आता गप्पा मारूया आदिशच्या आई बाबांशी. नमस्कार. नमस्कार. सो मला सुरुवातीपासून सांगा, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. त्यांनी विचारपूर्वक बघितलं. गोष्ट आहे का काही? नाही, लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज आहे. ओके. सो आदिश किती दिवसानंतर झाला? आम्हाला 2 वर्षानंतर. 2 वर्षानंतर. गरोदर आहात हे पहिल्यांदा कसं सांगितलं संतोषना किंवा घरातल्यांना कसं सांगितलं? संतोषना मी आमच्या नालासोपाऱ्याच्या घरी सांगितलं. जेव्हा मला कळलं की मी प्रेग्नंट आहे, त्यांना लगेच फोन केला मी आणि लिटरली ते यायची खूप वाट बघत होते मी. मग आल्यानंतर मी त्यांना सांगितलं आणि माझ्या घरातल्यांना मी माझ्या पप्पांच्या बर्थडेच्या दिवशीच सांगितलं. बरं. 25 तारखेला की असंच आहे म्हणून. तुमची रिॲक्शन काय होती? मग जेव्हा हिने मला फोन केला की संतोष तुला मला महत्वाची गोष्ट सांगायची, लवकर घरी या, तर मी जस्ट माझी रिहर्सल संपून मी आलो आणि घरी आलो तर हिने फक्त दरवाजा उघडला आणि थोडी पाठी केली. बोली, संतोष बोलू काय झालं? नाही, तुम्हाला महत्वाची गोष्ट बोला. हा काय झालं सांग तरी. मी आई झाली. हां, आई झाली. बोलो म्हणजे मी बाबा. अच्छा हा. अर्थातच. म्हणजे अगदीच म्हणजे मी असं कन्फ्यूज झालो की मी धावपळ करत आलो आणि ही बोलली नाही महत्वाची गोष्ट तुला बोलायला सांगायची आहे म्हणून बोलत चल ठीक आहे. म्हणजे जेव्हा ऐकलं तेव्हा मी थोडा शॉक पण झालो आणि थोडासा म्हणजे आता काय करू आणि काय नाही, जे पहिलं असतं म्हणजे बाबा होण्याचं जे मग खूप मला म्हणजे अगदी भरून आलं त्यावेळेला खूप. सो हे तुमच्या घरातलं पहिलं बाळ आहे. हो. अर्थातच म्हणजे सगळ्यांसाठी खूप खास असणार आहे. खूपच. सो प्रेग्नन्सी कशी होती? डोहाळे काय काय लागले होते किंवा काय खावंसं वाटायचं? गुलाबजाम. ओके. म्हणजे ह्यांनी कधी आणून नाही दिले. का हो? नाही काय नाही आणून दिले कधी. का असं केलं? नाही तेव्हा म्हणजे माझ्याकडे वेळ पण नव्हता. वेळ नव्हता म्हणजे माझी साधे गुलाबजाम आणून दिला. शाळा राहू द्या. तुम्ही सांगा तुम्हाला कोणी आणून दिले गुलाबजाम? हा, माझ्या ऑफिसच्या माझ्या 3 कलिग्स आहेत, त्यांनी माझे खूप लाड पुरवलेत. म्हणजे जेव्हा ही सांगायची की मला गुलाबजाम हवं, काय हवंय, 1-2दा मी बघितलं की हिचे कलिग्स देतात तिला, तर मला आता आपण कशाला खर्च करायला, जो होतोय तो होईल. बर. आदिश जेव्हा झाला तेव्हाची एक खूप इनक्रेडिबल गोष्ट आहे असं मला कळलं. याचं सांगा काय झालं होतं? ही गोष्ट म्हणजे खरंच तसं, कारण बाबा खूप आजारी होते त्यामुळे मग तिथे रात्रभर राहायला कोण नव्हतं. कारण भाऊ आहे. काय झालं होतं वडिलांना? त्यांना ऍक्च्युली हार्ट अटॅक झाला होता. मायनर होता पण तो नंतर मग पुढे थोडं जास्तच वाढला. मग किडनीचा प्रॉब्लेम आणि जस्ट त्यावेळेला मी नाईट करून जस्ट बाहेर आलो, हॉटेलमध्ये खात होतो. हिचा फोन आला की संतोष मी हॉस्पिटलला आले, चेकअप करते. बोलो ओके ठीक आहे, चेकअप कर. तर तिने चेकअप केलं आणि मला फोन केला, संतोष तुम्ही डायरेक्ट आता हॉस्पिटलमध्ये या. अगं बोललो हा मी हॉस्पिटलच्या बाहेरच आहे. नाही त्यांनी सांगितलं की ॲडमिट करायला लागेल. बोलो काय ॲडमिट करायला लागेल? ओके बोलो चल ठीक आहे मग ॲडमिट. मग त्या दिवशी ती ॲडमिटची प्रोसिजर झाली सगळी आणि मे बी डॉक्टर बोलले की आज होऊन जाईल. तर बोलो चला ठीक आहे म्हणजे आज होईल. ती अशी धास्ती होती की हां आज होईल. आणि माझी कंडिशन एवढी बेकार होती की मी ऑलरेडी नाईट मारली होती
प्लस बायको आता तिथे ऍडमिट आहे आणि इथे दोन्ही ठिकाणी मला बघायचं आहे. नशीब चांगलं होतं की एका हॉस्पिटलमध्ये होते, हॉस्पिटलमध्ये. ही वरती आणि बाबा खाली, त्यामुळे बाबांचं सगळं करून मला वर जावं लागायचं. आणि असे एक दिवस तो गेला. प्लस आता बोलू तिला पण गरज आहे माझी, बाबांना माझी गरज आहे. तर तो अख्खा पूर्ण दिवस, ती अख्खी पूर्ण रात्र, असे 2 रात्र मी काढली तिकडे. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा ती झाली, म्हणजे बाळाने हे झालं, तेव्हा म्हणजे अगदीच म्हणजे मी बाहेर असा होतो की आत्ता होईल. म्हणजे सासू सासरे पण होते माझ्याबरोबर, पण मला एवढं इथे आनंद पण होता आणि इथे भीती पण वाटते की बाबांची कंडिशन एवढी बेकार होती की मी म्हणजे मला खास करून बाबांसाठी खूप हे होतं. पण मला वाटलं बोलत चल आता ते असं नको व्हायला की इथे बाबा झाला आणि तो यायला. मला हे खूप म्हणजे मला भीती वाटत होती. पण नशीब चांगलं होतं की हा झाला आणि त्याला घेऊन मला इकडे यायचं होतं, पण नवीन बाळ त्यामुळे नाही मला घेऊन येत आला तिथे. मी समजू शकते तुमच्यासाठी खूप कठीण असेल, कारण इथे बाबा चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहेत आणि इथे एक आनंदाची बातमी, एकत्र दोन्ही गोष्टी. कारण त्याचं पहिल्यांदा आदिशला हातात घेतल्यावर कसं वाटलं होतं तुम्हाला? म्हणजे लक्ष दोन्हीकडे होतं, पण हा जेव्हा झाला मला हातात घ्यायची खूप इच्छा होती, पण ते देत नव्हते. तुला लहान आहे तर त्यामुळे तुम्ही आता हातात घेऊ नका. तर फक्त त्याला असं 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 फक्त बोट लावलं होतं आणि ते जो असं म्हणजे शाल आलं त्या अंगावर माझ्या खूप. असे असं त्याला हात लावला होता. म्हणजे पप्पा काय असतात हे मला जेव्हा पप्पा झालो तेव्हा कळलं. सो आदिशने पुढे होऊन काय बनावं असं वाटतं? माझी ती इच्छा आहे कोरिओग्राफर व्हावं. कारण जेव्हा तो पोटात होता तेव्हा मी अगदीच हिचं पोटवरून सांगायचं बाई कोरिओग्राफर होणार तू. हो, ते आधीपासूनच तो सांगायचं. नाचतो का? हो, नाचतो तो. नसतो ते झिंगार. अहो गाणं कोणतं आपलं? झिंगार झाले झिंग 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 झिंगार सुरू झाला. अरे बापरे. Instant. तो डान्सर जास्त चांगला आणि तुम्ही कोरिओग्राफर जास्त चांगला. आता त्याला लोकांना नाचवायला शिकवा. सो आता हिच्या आई वडिलांकडे दिवसभर असतो आणि तुम्ही कामानिमित्त येऊन जाऊन असता. म्हणजे मी शिफ्ट वाटून घेतली आहे. बर. म्हणजे सकाळी उठली की ही कामावर जाते, बरं. मग ह्याला भरवणं, शिसू सगळं करणं, वा. आणि त्याच्यानंतर आंघोळ घालणं. पहिले मला आंघोळ घालता येत नव्हती. बरं. आणि माझ्या भावाचा मुलगा त्याला पहिलं बघित होतो, तो आपला घालायचं मला बघायचं. पण त्याला विचारलं बोलू तू कसं शिकलास रे? दादा होतं रे, शिकतो आपण बरोबर. तर हिच्या भावाने एकदा आंघोळ घातली होती बसून. तर हिचे आई बोलले होते बघ मामाने आंघोळ घातली आज. मामाने आंघोळ घातली काय? सासरी येत ना टोमडे तर वाजणारच. 2 दिवसांनी आता बोला आज मी घालूया, बोला आज बघूया काय होईल. तो मला मनावरच घेतलं बसवलं. एकदम. आंघोळ विंघोळ घातली. फक्त मला सांगितलं की काम कर, तू असा हात ठेव, असा हात ठेवलाच तर पाणी येणार नाही. पण मला माझी सवय त्यामुळे मी आपण टाकलं पाणी. जो घुसमटला तर मग मला कसरी वाटलं. मी बोललो 1 मिनिट आता काय नाक पकडून तोंड पकडून मी कन्फ्युज झालो होतो. मी आपला कसं तरी आपलं ते धुतलं, त्याच्यानंतर 6 मिनिट लावला थोडासा आपला आणि गपचूप आणून ठेवला. थोडंसं घाबरलो, बोललो अरे काय होतंय. आणि 2 दिवसांनी याला सर्दी झाली. मग आता मला भीती ही होती की आता ती माझ्यामुळे झाली आहे की बाबा. पण नशीब चांगलं घरी होतं. नव्हते. हो. हे सगळं बघून जरा. नाही तर मला रात्रभर सर्दी होती. सो आदिशचं नाव ठेवताना तुम्हाला असं वाटलं होतं की असं नाव ठेवावं ज्याचा शॉर्ट फॉर्म कोणी करायला नको, पण तो मात्र सगळ्यांना छोट्या नावांनी हाक मारतो. ही काय गंमत आहे सांगा मला. हे सगळं उलट झालं होतं. कारण दुर्वा नावाची त्याची मैत्रीण आहे खास, तिला आम्ही अलाराम क्लॉक म्हणतो. बर. आणि दर्शनाचं द्रश. अच्छा. पारस म्हणून एक मुलगा आहे त्याचं पा. हा. बर. असं तू सगळ्यांचे शॉर्ट फॉर्म करून टाकले? सगळ्यांचे अर्थातच मुलं लहान असताना खूपदा फजिती होते, बरेच इंटरेस्टिंग प्रसंग घडतात. सो असं काही झाल्याचं आठवते का? अशी काही गंमत झाली होती का? हो, माझ्या बरोबर एक झालेली आहे. माझ्या कलिग आहे ऑफिसमधला, त्याची एंगेजमेंट होती. बर. तर नेहमी कसं की हे बरोबर असतील तरच मी त्याला घेऊन जाते बरं. कुठे न्यायचं झालं तर. पण त्या दिवशी मॅडम वगैरे म्हणाला की चल आपण जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. आणि जवळच होतं ग्रँड रोडला. तर आम्ही गेलो वगैरे. आणि माझा पण हे पहिलंच बच्चू आहे, त्यामुळे नक्की काय काय घेऊन जायचंय काय नाही. तर जसं टी शर्ट एक्स्ट्रा कॅरी केलेलं, पण असं पॅन्ट वगैरे काय कॅरी केली नव्हती. बर. आणि मग तिथे गेल्यानंतर अचानक काय माहिती नाही, माझं जेवण वगैरे झालेलं आणि फंक्शन संपायलाच आलेलं. आणि त्याने एवढं पॉटी करून ठेवलेली ना की सगळी पॅन्ट खराब झाली. पॅन्ट पूर्ण खराब झालेली. लिटरली मी त्याला असं धरून, म्हणजे ही अशी पॉटी हातात आणि तो असा आडवा. आणि मी आपली वॉशरूम मध्ये गेले, त्याला बेसिन मध्ये बसवलं त्याला, कारण मी एकटीच होते तिथे. कारण माझे बाकीचे कलिग जेवत होते. तिथेच वॉश केलं त्याला, डायपर चेंज केला, पॅन्ट नव्हती.
मग नुसतं डायपरवर घेऊन फिरलात? मग त्याला डायपर घातला आणि त्याचं एक असं पांघरूण सारखं एक असं टॉवेल नेलेलं छोटं असं रॅप करायसाठी. तशी त्याला एक लुंगी बांधली. मी गेले, म्हटलं चला आता झालं फंक्शन संपलंय, चला लवकर निघा. मग मी लगेच अगदी 5 मिनिटातच निघालो. कुटुंबाचा खरा आधार म्हणजे आजी आजोबा, आणि आजी तर बाळाची दुसरी आईच. आता आपण आदिशच्या आजी आजोबांना भेटणार आहोत. नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत. आता तुमच्या बरोबर गप्पा मारतो. दुधाची चाय म्हणतात नातवंडाला, त्यामुळे अर्थातच खूप खास असेल तुमच्या सगळ्यांसाठी अनुभव. तो पहिल्यांदा जेव्हा तुमच्या सुनेनी आणि तुमच्या लेकीनी तुम्हाला सांगितलं ती गरोदर आहे, कसं वाटलं आजी? तुम्हाला कसं खूप वाटलं? आनंद वाटला मला. तुमच्या वाढदिवसाला आय थिंक सगळ्यांना मला माझ्या वाढदिवसा दिवशी ही आनंदाची गोड बातमी माझ्या मुलीने दिली. तुम्ही आजोबा होणार, सागर तू मामा होणार. आम्हाला पुष्कळ आनंद झाला. पुष्कळ म्हणजे आमच्या घरात पहिल्यांदाच हे असं आहे. सो काय सांगाल, कसं बदललं आयुष्य? कारण आधी झाल्यानंतर तुमची मुलगी आणि जावई दोघंही तुमच्या जवळ राहायला आले आणि आता आदिश तुमच्याचकडे असतो. तर कसं होतं पहिलं नातवंड सांभाळताना? खूपच बदल झाला त्याच्यात आणि सगळं त्याचं करताना आम्हाला खूप आनंद झाला. ते आपलं पहिलंच आहे, आपल्याला पहिलंच नातवंड होत आहे आणि ती सुद्धा आपल्या जवळ आहे. त्याच्यामुळे आम्ही हौसेने आणि सगळं आनंदाने त्याचं केलं लहानपणापासून. आणि माझ्या मुलाने सुद्धा, त्याच्या मामाने सुद्धा खूप हौसेने, म्हणजे प्रत्येक महिन्याला तो त्याचा बर्थडे साजरा करायचो आम्ही केक कापून. अरे वा. प्रत्येक महिन्याला 19 तारीख ती खेळणी वगैरे सगळं त्याला समजत नसलं तरी त्याने भरपूर खेळणी आणून ठेवायचा. कपडे त्याने काही कमीच केलं नाही आपल्या बाच्याला. पालकत्वाच्या पद्धती बदलल्या आहेत. आजकालच्या मुलांना वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी करायच्या असतात. तर तुम्हाला असा काही बदल जाणवतो का? थोडासा फरक जाणवतो. आताची मुलं हट्टी किंवा जास्त मस्ती करणारी असतात. तशी आमची मुलं नव्हती त्यावेळेला. बस म्हणजे बस, तसं काही नसतं आता. बस म्हणजे उठ असं असतं. बरं, अर्थातच आदिशच्या येण्याने घराला एक नव्याने बालपण मिळालं. पण आदिशच्या जन्माच्या वेळेला प्रसंग जरा गंभीर होता आणि तुमचे यजमान तेव्हा आजारी होते. सो काय वातावरण होतं? तुम्हाला काय वाटत होतं? कारण एक आनंद पण होता आणि एक म्हणजे तिचे सासरे ऍडमिट होते. संतोष म्हणत होता की त्याची खूप ओढाताण होत होती. एकीकडे बाबा, एकीकडे हे. तुम्हाला कसं वाटत होतं? एकीकडे नातू किंवा नात एकीकडे आनंद होता, एकीकडे दुःख होत असं वाटत होतं. म्हणजे देव इकडून आनंद दिला आणि इकडे दुःख दिलं. अशी भीती वाटत वाटत असेल होती. की असं नको व्हायला. पण तरी पण ते म्हणजे ह्याचं बारसं होईपर्यंत ते चांगले ते राहिले. होते. ठीक होते. आणि संतोषने हट्ट धरला की माझे पप्पा आल्याशिवाय मी करणार बारसं नाही. करणार टॅक्सीत टाकून त्याने घेऊन गेला आणि बारसं केलं. नंतर आई आठवड्याने. अरे वा. बारशाला होते त्यांनी हातात घेतलं बाळाला. आणि सांगायचे ते माझ्या चितलला मुलगाच होता. आणि तसे म्हणतात तेच जन्माला आले. प्रत्येक आई वडिलांच्या आपल्या मुलांकडनं काही अपेक्षा असतात. आदिशसाठी काय प्लॅन्स आहेत तुमचे? त्यांनी काय व्हावं असं वाटतं, किंवा त्याच्यासाठी काय काय? काय मुलांवर आपण दबाव आणू नये म्हणा की तू हे अर्थातच पण त्यांच्या मनाने स्वप्नरंजन करता येऊ शकतं की? करता येते, खरी गोष्ट आहे. काय वाटतं तुम्हाला आजोबा? आम्हाला आदिशने पुढे काही व्हावं असं काही नाही, परंतु शिक्षण हे फार महत्वाचं आहे. पहिल्यांदा शिक्षण घेऊन पुढचं व्यवस्थित career शिकावं असं वाटतं. पूर्ण शिकावं असं वाटतं. अजय, तुम्हाला काय वाटतं? तो पण चांगला शिकावा, चांगला मोठा व्हावा हीच अपेक्षा यशस्वी आहे. व्हावा. आणि त्याला जे त्याला मनाला वाटते ते करू देतो. क्या बात आहे. असे तुमचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असले तर अर्थातच तो खूप शिकेलही आणि यशस्वी तर होणारच. बऱ्याचदा आपल्याला काहीतरी बोलायचं असतं पण बोलणं राहून जातं. आपण संकोच करतो, फार विचार करतो किंवा फायनली बोलतच नाही. आणि मला असं वाटतं की तुम्ही खूप छान करताय सगळं आधीसाठी. तुम्हा दोघांना काय वाटतंय आणि तुम्हा दोघांना काय प्रॉमिस करावं असं वाटतंय? आय थिंक आदिशला साक्षी धरून तुम्ही दोघांनी एकमेकांना आणि त्याला काहीतरी प्रॉमिस करावं. ते काय असेल? म्हणजे आज मी हिला इथे प्रॉमिस करतो की तुला कधी त्रास होऊ देणार नाही आणि एक चांगला पिता आणि एक नवरा म्हणून तुला मी आज म्हणजे आजपर्यंत हिला खूप त्रास झालाय माझ्याकडून. तो यापुढे कधी होणार नाही याची मी तुला ग्वाही देते. आणि शीतल? हां, म्हणजे मी कामावर वगैरे जाते, त्यामुळे मी आधीचा जास्त वेळ देऊ शकत नाही. मलाही कळतंय ते, पण माझा पण
थोडा नाईलाज असल्या कारणामुळे कामावर वगैरे जावं लागतं. पण मी त्याची काळजी यापुढे घेईन आणि मी तुमची पण काळजी घेईन हे मी प्रॉमिस करते. क्या बात आहे, क्या बात आहे. आदिशच्या आई बाबांनी प्रॉमिस केलं आहे ते नक्की पाळतील हे आपल्याला माहिती आहे. पण आता आपण बघणार आहोत आदिशचे आई बाबा आदिशसाठी जिंकणार काय. चला तर मग आता खेळूया आजचा शेवटचा खेळ. हा खेळ आदिशचे आई बाबा आदिशसाठी खेळणार आहेत. तर मी सगळ्यांना खेळ समजावून सांगते. खेळ असा आहे की इथे एक कपड्यांनी भरलेली बादली आहे, बाळाचे कपडे आहेत त्याच्यात, इथे एक पाण्याने भरलेली बादली आहे आणि तिथे एक रिकामी बादली आहे. आदिशची आई इथे उभी असेल आणि आदिशचे बाबा त्या रिकामी बादलीपाशी. वरती एक दोरी आहे. आदिशच्या आईनी एक बाळाचा कपडा उचलायचा आहे, तो पाण्यात बुडवायचा आहे, तो तिथे न्यायचा आहे आणि त्या बादलीवरती दोघांनीही तो कपडा पिळायचा आहे. दोघांनी का? कारण आदिशच्या आईचा एक हात बांधलेला असेल, त्याच्यामुळे आदिशच्या आईनी तो एकाच हाताने पिळायचा आहे आणि बाबांनी तिला मदत करायची आहे. आणि बाबांनी तो कपडा दोरीवर वाळत टाकायचा आहे. ह्यानंतर आदिशच्या आईनी परत येऊन एक क्लिप म्हणजे कपड्याला लावायची क्लिप इथून उचलायची आहे आणि बाबांनी ती क्लिप कपड्याला लावायची आहे. असा एक कपडा क्लिप लावून वाळत घातला की तो पूर्ण मोजला जाईल. असे 8 कपडे वाळत घालायचे आहेत 2 मिनिटाच्या आत. सोपा गेम आहे? नाही, सोपा गेम नाहीये. कारण हे सगळं करत असताना आदिशच्या बाबांनी ही बाहुली त्यांचं बाळ असल्यासारखी धरायची आहे कडेवर. ही बाहुली मधून मधून रडण्याचे आवाज काढेल तर त्या बाहुलीला शांतही करायचंय. आणि ह्या सगळ्या बरोबर कानात एक फोनही धरायचा आहे आणि फोनवर सतत बोलायचंय आपल्या बॉसशी. त्यांना रिक्वेस्ट करायची की मला 1 दिवसाची सुट्टी द्या. बोलणं सतत चालू राहिलं पाहिजे. जर 8 पेक्षा एकही कमी कपडा वाळत घातला गेला तर निराश व्हायची काही गरज नाहीये. झी युवाकडनं तुम्हाला मिळणार आहे एक छोटीशी भेटवस्तू. पण जर 8 किंवा त्यापेक्षा जास्त कपडे क्लिप सकट वाळत घातले गेले तर तुम्हाला मिळणार आहे झी युवाकडनं मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची वेळ सुरू होते आता. हॅलो. हा बाबा बॉस. हा बोला. हा पिळायचंय. नाही. हा टाकतो, सुकट टाकतो. हा नाही, अकाउंटमध्ये टाकतो, बॅलन्स टाकतो. हा अकाउंटमध्ये बॅलन्स टाकतो. हो अहो सुट्टी द्या ना, आजचा दिवस मला हवा आहे. हा घरातली काम आहेत, घराचं काम आहे. हा तेच करतोय मी. हे वर टाकलं असं. हा वर अकाउंट. हा ते थांबा रडू नका तुम्ही नाही. बाळ हा बाजूवाल्याच आहे. हा बाजूला उभा आहे ना तुम्ही. हा घराच्या बाजूला आहे. येतोय. हा बस असे कसे ऑर्डर कपडे सांगा मला. हा लवकर आलो. हा कम्प्युटर बसलोय, त्याच्या बाजूला बसलोय. हा बॅलन्स टाकतोय. आजचा दिवस फक्त ऍडजस्ट कर. थांब. हा सोन्या. कसे ऑर्डर कपडे सांगा मला. हा सोनार सर. हो करतो सगळं करतो. हो बाबू. हा ठेवा चालेल. मी येतो, पाठीमागून येतो. हा पुढे आलात की मला सांगा. पिवळा पट्टा आहे ना, तो सांगितलं मी तिला. पिवळ्या पट्ट्यावर ठेव. हा पिन मार. तुम्हाला कोणीतरी पिन मारली असेल. हो लवकर. हा तुम्ही लवकर पुढे वा. मी आलो पाठीमागून. हा अरे बाबा. हो थांब. हा शेवटचे शांत. 15 सेकंद. हा हो अरे बाबा. हो हा क्लिप दे. हा लवकर क्लिप दे. हा 1 2 3 4 5 6 7 8 9. 10वा मोजता येणार नाही कारण त्याला क्लिप नाहीये. पण 9 कपडे, ह्याचा अर्थ 8 पेक्षा जास्त. क्या बात आहे. आदिशच्या अम्मा आणि अप्पांनी आदिशसाठी चॅलेंज पूर्ण केलं आहे आणि त्याचमुळे झी युवातर्फे आदिशला मिळतोय हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. आता भेट पुढच्या भागात अजून एका कुटुंबातलं पहिलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा, फक्त झी युवावर.